घुलेंच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. घुले हत्येप्रकरणी मुलावरील आरोप निराधार, बजरंग सोनावणे यांचं वक्तव्य. बीडमधील विलास घुले खून प्रकरण, आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल, आरोपींना न्यायालयात हजर करणार. सोयगावच्या जरंडीत ढगफुटीसारखा पाऊस, 1.5 तास पडलेल्या पावसानं नदी नाल्यांना पूर, जरंडी जवळील पुलावरील माती वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प. वारकऱ्यांना सुविधा पुरवा आणि यंदा वारी डीजे मुक्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांसह वारकऱ्यांना निर्देश. विधान भवनात नितेश राणे आदित्य ठाकरे आमने सामने, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली. कोलकात्यात बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईकरांची दैना, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट. महापौर रितू तावडेंसमोरच पालिकेचा कर्मचारी गटारात पडला, माटुंगा परिसरातील पाहणी करतानाची घटना. एका पावसातच मुंबई ठप्प झाली, अर्धी मुंबई खोदून ठेवली आहे, नाले सफाई अजिबात झालेली नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल. पेणच्या गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका, कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या, नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाणी कारखान्यात. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये तरुणाला चाकून भोसकलं, लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये वाद, पश्चिम रेल्वेच्या अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यानची घटना, मयंक लोहार असं मृत प्रवाशाचं नाव. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा सभागृहात माफीनामा, आशाताईंच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना चूक घडल्याची कबुली, प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता, नार्वेकरांचं स्पष्टीकरण. हे नार्वेकर नव्हे तर फॉरेनचे नॉर्वेकर आहेत, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल, मी तिथं असतो तर पेपर वेट फेकून मारला असता, राऊतांचं वक्तव्य. राहुल नार्वेकरांच्या भाषणावरून राजकारण करू नये, मंत्री उदय सामंतांकडून नार्वेकरांची पाठराखण. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात आंदोलन, मनसेनं नार्वेकरांना मराठी शुद्ध लेखनाची पुस्तके पाठवली. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव, पराभवाची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, महाविकास आघाडीची 99 मतं फुटल्याचं स्पष्ट, उच्चस्तरीय समीक्षा समिती स्थापन. काटोलच्या नगराध्यक्षा अर्चना देशमुखांचं जात प्रमाणपत्र रद्द, ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता, देशमुख यांच्या नगराध्यक्षपदावर गंडांतर येण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये प्रीस्कूलमधील 23 महिन्यांचा बालक गंभीर जखमी, सुरक्षा रक्षक नसलेल्या खोलीत दुसऱ्या बालकाकडून चावा, प्रकरण दाबणाऱ्या 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्राचा महा-AI उपक्रम देशात ठरणार अभिनव, शासकीय कामात गती आणि पारदर्शकता येणार, राज्यातील विभागांत लवकरच अंमलबजावणी. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर, साक्रीतील खुडाणेत वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू. राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित, सातारा जिल्ह्यात कालपासून पावसाची जोरदार हजेरी. हिमाचलच्या किन्नौरमध्ये जीर्ण पूल कोसळला, 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला, डंपर थेट सतलज नदीत पडला.
संत मुक्ताईंच्या मानाच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर धरला फेर.